कल्पना करा, एखादं सरकार सत्तेत येतं आणि आणि स्वतःला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक आमदाराला खुश ठेवण्यासाठी चक्क 60-70 लोकांचं एक जम्बो मंत्रिमंडळ बनवतं. हो, म्हणजे राज्याच्या तिजोरीतील करोडो रुपये फक्त या मंत्र्यांच्या गाड्या, बंगले आणि भत्त्यांवर खर्च होऊ लागतात. अगदीच ते. ऐकायला खूप विचित्र वाटतं ना, पण 2 दशकांपूर्वीपर्यंत भारतीय राजकारणात हे एक वास्तव होतं, ज्याला एका ऐतिहासिक घटनादुरुस्तीने कायमचा लगाम घातला. बरं, पोस्टल ज्ञान क्लासेसतर्फे या सखोल चर्चेत आपले स्वागत आहे. नक्कीच. आणि ही माहिती विशेषतः पोस्टल ज्ञान क्लासेसद्वारे पोस्ट ऑफिस विभागीय पदोन्नती परीक्षांच्या म्हणजेच LDCE परीक्षांच्या तयारीसाठी पुरवली गेली आहे. बरोबर. आणि हे लक्षात घ्या, पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्स या परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणजे कसं आहे, यामुळे कमी वेळेत अचूक, सविस्तर आणि परीक्षेच्या दृष्टीने जी अत्यंत महत्त्वाची माहिती असते ना, ती मिळते. हो, आणि आज आपण राज्य प्रशासन, राष्ट्रीय आयोग, संसदेचे कामकाज आणि संविधानातील महत्त्वाच्या दुरुस्त्यांवर आधारित तथ्यांचा असा अभ्यास करणार आहोत जो कायमस्वरूपी लक्षात राहील. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? चला तर मग ह्या माहितीच्या खजिन्यात एक सखोल डुबकी मारूया. कोणत्याही प्रशासकीय परीक्षेची तयारी करताना ना, विशेषतः विभागीय बढतीसाठी संविधानाची आणि राज्यव्यवस्थेची मूळ रचना समजून घेणं हा यशाचा पाया असतो. खरंय? म्हणजे केवळ कलमे आणि आकडेवारी पाठ करण्यापेक्षा त्यामागील इतिहास आणि असे का घडले हे समजून घेतलं की ते तथ्य कधीच विसरता येत नाही. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्समध्ये हीच तथ्यात्मक मांडणी अतिशय अचूकपणे केली आहे. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला राज्याच्या कार्यपालिकेकडे म्हणजे स्टेट एक्झिक्युटिव्हकडे वळणार आहोत. मला नेहमी एक प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? आपण बातम्यांमध्ये नेहमी मुख्यमंत्र्यांनाच राज्याचं नेतृत्व करताना पाहतो, पण संविधानानुसार तर राज्यपाल हे सर्वोच्च पद असतं. मग खरा प्रमुख कोण? नोट्सनुसार मुख्यमंत्री हा राज्याच्या कार्यकारिणीचा वास्तविक प्रधान किंवा खरा प्रमुख असतो. अगदी बरोबर. इथे ना संसदीय लोकशाहीतल्या 2 महत्वाच्या शब्दांमधला फरक समजून घेणं आवश्यक आहे. एक म्हणजे नाममात्र प्रमुख आणि दुसरं वास्तविक प्रमुख. हो, वास्तविक प्रमुख. संविधानाने राज्यपालांना राज्याचं प्रमुख मानलं आहे. ते नाममात्र किंवा घटनात्मक प्रमुख असतात, पण राज्याचा गाळा हाकणं, धोरणे राबवणं आणि प्रत्यक्षात निर्णय घेण्याचं काम मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ करतं. कलम 164 याच लोकशाही प्रक्रियेला कायदेशीर स्वरूप देतं. अच्छा. या कलमानुसार राज्यपाल हे विधानसभेत बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करतात आणि मग मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती केली जाते. ज्याच्याकडे लोकांचं बहुमत त्याच्याकडे खरी सत्ता, हे यातून सिद्ध होतं. आता सुरुवातीला आपण ज्या जम्बो मंत्रिमंडळाचा उल्लेख केला होता ना, तो मुद्दा इथे येतो. या मंत्रिमंडळाच्या आकारावर काहीच बंधन नव्हतं का आधी? पूर्वी नव्हतं. आणि म्हणूनच राजकीय तडजोडी करण्यासाठी भरमसाठ मंत्री नेमले जायचे. पण 91व्या घटनादुरुस्तीने जी 2003 मध्ये झाली, या प्रवृत्तीला कडक आळा घातला. बरोबर. या दुरुस्तीने असा नियम केला की राज्याच्या मंत्रिमंडळाचा आकार, ज्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देखील समाविष्ट आहेत, तो त्या राज्याचा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त नसावा. यामुळे काय झालं? प्रशासनात सुसूत्रता आली आणि राज्याच्या तिजोरीवर पडणारा अनावश्यक आर्थिक ताण कमी झाला. पण नोट्समध्ये एक अपवादी दिलाय. ही संख्या किमान 12 असली पाहिजे असं का? म्हणजे जर 15% संख्या खूपच कमी येत असेल तर? हो, छोट्या राज्यांसाठी ही 12ची किमान अट आहे. कारण राज्य कितीही छोटं असलं तरी गृह, वित्त, महसूल, आरोग्य अशी काही महत्वाची खाती असतातच ना? हो, ते आहेच. जर मंत्रीच कमी असतील तर एकाच मंत्र्यावर अनेक खात्यांचा ताण पडू शकतो आणि साहजिकच प्रशासनाचा दर्जा घसरू शकतो. ठीक आहे. आपण हे थोडं सोपं करून पाहूया. हे सर्व मंत्री ज्या सभागृहात बसतात त्या राज्य विधानमंडळाची रचना नेमकी कशी असते? भाग 6 मधील कलम 168 ते 212 मध्ये याचा सविस्तर उल्लेख आहे. पण सगळीकडेच 2 सभागृहे नसतात, बरोबर? अगदी बरोबर. भारताच्या संविधानाने राज्यांना त्यांच्या गरजेनुसार एक सदस्यीय किंवा द्विसदस्यीय विधिमंडळ निवडण्याची मुभा दिली आहे. विधानमंडळ हे अंग राज्यपाल आणि विधानसभा मिळून बनतं, पण ज्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे तिथे ती या रचनेचा एक महत्त्वाचा भाग असते. आणि सध्या किती राज्यांमध्ये आहे विधान परिषद? आजच्या घडीला भारतात केवळ 6 राज्यांमध्ये विधान परिषद किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अस्तित्वात आहे.
ती राज्य म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक. अच्छा. आणि ही विधान परिषद निर्माण कशी होते? जर एखाद्या राज्याला ती हवी असेल किंवा नको असेल तर? कलम 169 मध्ये याची स्पष्ट तरतूद आहे. संसदेला विधान परिषद निर्माण करण्याचा किंवा ती बरखास्त करण्याचा अधिकार आहे. पण हे बघा, संसद स्वतःहून हे करत नाही. मग कोण करतं? त्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने तसा ठराव विशेष बहुमताने म्हणजेच 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याने पारित करून संसदेकडे पाठवणं आवश्यक असतं. आणि एक महत्वाचा पॉइंट, विधान परिषद हे एक स्थायी सभागृह आहे. म्हणजे राज्यसभेप्रमाणेच ते कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही. म्हणजे दर 5 वर्षांनी ते कोसळत नाही. याचे सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्ष असावं लागतं आणि त्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. होय. आणि दर 2 वर्षांनी यातले 1/3 सदस्य निवृत्त होतात. या उलट विधानसभा हे लोकांचं थेट प्रतिनिधित्व करणारं कनिष्ठ आणि अस्थायी सभागृह आहे, ज्याची जास्तीत जास्त सदस्य संख्या 500 तर किमान 60 असू शकते. पण इथे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. कशाचं? मध्ये 40 सदस्य आहेत. संविधानात किमान 60ची अट असताना ही संख्या कमी का? कारण संविधानाने राज्यांची लोकसंख्या आणि त्यांचा भौगोलिक आकार लक्षात घेऊन हे वास्तववादी अपवाद निर्माण केले आहेत. म्हणजे हे एखाद्या लहान राज्यासाठी मुद्दाम शिवलेले कस्टम फिट कपड्यासारखं आहे. जर राज्याची लोकसंख्याच कमी असेल तर तिथे 60 आमदार निवडणं व्यावहारिक ठरणार नाही. अगदी तसंच. त्यामुळे नियमात लवचिकता दिली आहे, जेणेकरून त्या छोट्या राज्यांनाही त्यांच्या आकारानुसार योग्य प्रतिनिधित्व मिळेल. हे अगदी अचूक उदाहरण दिलत तुम्ही. याच व्यावहारिक दृष्टिकोनामुळे भारताची लोकशाही इतकी वर्ष टिकून आहे. आता वयोमर्यादेच्या बाबतीत आपण नेहमी गोंधळून जातो, पण एक सोपा साचा लक्षात ठेवला तर विभागीय परीक्षांमध्ये कधीच चुकवणार नाही. तो साचा कोणता? बघा, देशाच्या आणि राज्याच्या सर्वोच्च पदांसाठी म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यासाठी किमान वयोमर्यादा 35 वर्ष आहे. त्या खालोखाल जी वरिष्ठ सभागृह आहेत म्हणजे राज्यसभा आणि विधान परिषद, तिथे परिपक्वता अपेक्षित असते, म्हणून तिथे किमान वय 30 वर्षे आहे. आणि जी थेट जनतेतून निवडली जाणारी कनिष्ठ सभागृह आहेत म्हणजे लोकसभा आणि विधानसभा, त्यांच्यासाठी किमान वय 25 वर्षे आहे. अरे वाह, हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. 35, 30 आणि 25. विधानसभेचा कार्यकाळ सामान्यतः 5 वर्षांचा असतो, पण राज्यपालांद्वारे मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरून तो वेळेपूर्वीही विसर्जित केला जाऊ शकतो. बरोबर. आता कामकाज चालवण्याच्या नियमाबद्दल बोलूया. संसदेत किंवा विधानसभेत कोणतीही चर्चा सुरू करण्यासाठी गणपूर्ती किंवा कोरम असणं आवश्यक असतं, जे एकूण सदस्यांच्या 1/10 म्हणजे 10वा भाग असतं. असं का? 2-4 लोक मिळून कायदा पास करू शकत नाहीत का? आणि नेमकं तेच टाळण्यासाठी ही 110ची अट आहे. विचार करा, सभागृहाची क्षमता 500 आहे आणि मध्यरात्री केवळ 5 लोक एकत्र येऊन स्वतःच्या फायद्याचा एखादा कायदा पास करून घेतील तर तो लोकशाहीचा खूप मोठा पराभव असेल. खरंय? किमान 1 उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकून राहतं. हे समजल्यावर आता आपण विधानसभेत जे लोक निवडून जातात ते येतात कुठून यावर विचार करू. ते येतात विविध राजकीय पक्षांमधून. आपण आता राष्ट्रीय राजकीय पक्ष आणि महत्त्वाचे आयोग यावर चर्चा करणार आहोत. आणि इथे मला एक गोष्ट स्पष्ट करणं अतिशय महत्त्वाचं वाटतं की विविध राजकीय पक्षांचा उल्लेख करताना आपण केवळ पोस्टज्ञांच्या मूळ नोट्समधील तथ्यांचे वाचन आणि ऐतिहासिक विश्लेषण करत आहोत. आपण कोणत्याही राजकीय विचारधारेचे किंवा पक्षाचे समर्थन करत नाही. अगदी बरोबर. आपण पूर्णपणे तटस्थ आहोत. परीक्षेच्या दृष्टीने राजकीय पक्षांचा इतिहास, त्यांची चिन्हे आणि स्थापना हे फॅक्च्युअल प्रश्न वारंवार विचारले जातात. भारतासारख्या देशात राजकीय पक्षांची चिन्हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. स्वातंत्र्याच्या काळात साक्षरतेचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे मतदारांना पक्ष ओळखण्यासाठी या चिन्हांचा आधार घ्यावा लागला आणि ती कायमची त्यांची ओळख बनली. बरोबर. नोट्समध्ये भारतातील 6 प्रमुख राष्ट्रीय पक्षांची ऐतिहासिक माहिती दिली आहे. आपण त्यांचा कालक्रमानुसार विचार करूया. सर्वात जुना पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1885 मध्ये A.O. ह्यूम यांनी याची स्थापना केली होती आणि हाताचा पंजा हे यांचं चिन्ह आहे. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात अनेक विचार प्रवाह पुढे आले. बरोबर. जसं की 1964 मध्ये स्थापन झालेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी म्हणजे CPIM. ऐसे डांगे हे या विचारधारेशी निगडीत मोठं नाव आहे. या पक्षाचं चिन्ह विळा, हातोडा आणि तारा
असं आहे जे कामगार आणि शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करतं. आणि भारतीय जनता पार्टी त्यानंतर 1980 मध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपी स्थापन झाली. अटल बिहारी वाजपेयी हे तिचे संस्थापक महासचिव होते आणि कमळाचे फूल हे त्यांचं चिन्ह आहे. त्यानंतर 1984 मध्ये सामाजिक न्यायाच्या चळवळीतून बहुजन समाज पार्टीची म्हणजे बीएसपीची स्थापना झाली. कांशीराम यांनी हा पक्ष स्थापन केला आणि हत्ती हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे. हो. आणि आधुनिक काळात स्थापन झालेले दोन महत्त्वाचे पक्ष म्हणजे 2014 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी किंवा एएपी, जिचं चिन्ह झाडू आहे, आणि 2019 मध्ये पी.ए. संगमा यांनी स्थापन केलेली नॅशनल पीपल्स पार्टी म्हणजे एनपीपी, जिचं चिन्ह पुस्तक आहे. हे पक्ष निवडणूक लढवतात, पण देशाच्या आर्थिक आणि विकासात्मक धोरणांना दिशा कोण देतं? त्यासाठी आयोगांची स्थापना केली जाते. त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचं घटनात्मक मंडळ म्हणजे वित्त आयोग किंवा फायनान्स कमिशन. हो, संविधानाच्या कलम 280 नुसार राष्ट्रपतींद्वारे दर 5 वर्षांसाठी याचं गठन केलं जातं. यामध्ये एक अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य असतात. पण या आयोगाचं मुख्य काम काय असतं? केंद्र आणि राज्यांमध्ये करांच्या उत्पन्नाची योग्य आणि न्याय्य विभागणी कशी करावी याचा फॉर्म्युला तयार करणं हे वित्त आयोगाचं मुख्य काम असतं. वित्त आयोग आपली शिफारस राष्ट्रपतींना सादर करतो. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी परीक्षेत नेहमी विचारली जाते ती ही की या शिफारशी स्वीकारणं भारत सरकारवर कायदेशीररित्या बंधनकारक नसतं. त्या केवळ सल्लागार स्वरूपाच्या असतात. आत्तापर्यंत 15 वित्त आयोग स्थापन झाले आहेत आणि पहिला वित्त आयोग 1951 मध्ये श्री के.सी. नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला होता. हा एक ऐतिहासिक टप्पा होता. पण वित्त आयोगासोबतच देशाच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी पूर्वी नियोजन आयोग असायचा ना, त्याची जागा आता नीती आयोगाने घेतली आहे. होय. 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची किंवा NITI आयोगची स्थापना करण्यात आली. जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिलं ना, तर नीती आयोग ही घटनात्मक संस्था नाही. म्हणजेच संविधानात तिचा कोणताही थेट उल्लेख नाही. ती सरकारच्या एका कार्यकारी आदेशाने स्थापन झाली आहे. म्हणजे हा एक प्रकारे सरकारचा अधिकृत थिंक टँक आहे, जो देशाच्या विकासासाठी तांत्रिक आणि धोरणात्मक सल्ले देतो. अगदी तंतोतंत. नीती आयोगाचे अध्यक्ष हे नेहमी देशाचे पदसिद्ध पंतप्रधान असतात. त्यामुळे श्री नरेंद्र मोदी हे याचे पहिले अध्यक्ष ठरले आणि पहिले उपाध्यक्ष अरविंद पानगडिया हे होते. राज्यांना सोबत घेऊन देशाचा विकास करणं, ज्याला आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतो, तो यामागचा मुख्य उद्देश आहे. धोरणे ठरली, योजना बनल्या, पण या सगळ्यावर कायदे कुठे बनतात? तर संसदेत. आपण आता संसदेच्या दैनंदिन कामकाजाकडे वळूया. संसदेचं अधिवेशन सुरू असतं तेव्हा रोजचा दिवस कसा असतो? संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रत्येक बैठकीच्या प्रारंभीचा पहिला 1 तास हा प्रश्नकाळ किंवा क्वेश्चन आवर असतो. म्हणजे इथे खासदार सरकारला थेट प्रश्न विचारतात. होय. या वेळेत भारत सरकारशी संबंधित मुद्दे आणि सार्वजनिक समस्या मांडल्या जातात. मंत्र्यांना या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. सरकारला जनतेच्या प्रतिनिधींपुढे उत्तरदायी धरण्याची ही एक अत्यंत महत्त्वाची आणि शिस्तबद्ध वेळ असते. आणि या प्रश्नकाळानंतर लगेचच जो वेळ सुरू होतो, साधारणतः दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत, त्याला शून्यकाळ किंवा 0 आवर म्हणतात. मला तर हे एखाद्या रॅपिड फायर राऊंडसारखं वाटतं. हो ना? कारण या काळात पूर्वसूचनेशिवाय थेट अत्यंत महत्त्वाचे आणि तातडीचे सार्वजनिक प्रश्न विचारले जातात. आणि विशेष म्हणजे शून्यकाळ हे भारतीय संसदीय प्रणालीने जगाला दिलेलं एक अनोखं वैशिष्ट्य आहे. नियमांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही, पण 1962 पासून प्रथेनुसार हे चालत आलं आहे. आता संसदेत कायदे बनतात, पण ते भारतासारख्या प्रचंड खंडप्राय आणि विविधता असलेल्या देशात लोकांपर्यंत कसे पोचणार? इथेच भाषेचा मुद्दा येतो. आणि म्हणूनच राजभाषा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. बरोबर. संविधानाच्या भाग 17 मधील कलम 343 ते 351 मध्ये राजभाषेसंबंधी तरतुदी आहेत. हे लक्षात ठेवा. भारताला कोणतीही एक राष्ट्रीय भाषा नाही, तर राजभाषा आहे. कलम 343(1) स्पष्ट करतं की संघाची म्हणजे केंद्र सरकारची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल.
एक महत्वाची आकडेवारी अशी की हिंदी भाषा भारताच्या एकूण जनसंख्येच्या तब्बल 44% भागाचं प्रतिनिधित्व करते. पण भाषिक राज्यांच्या या देशात सर्वांना सामावून घेणं गरजेचं होतं. म्हणूनच मूळ संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये 14 भाषांना राजभाषा म्हणून मान्यता दिली गेली होती. पण जसा काळ पुढे गेला तशी लोकांची भाषिक ओळख अधिक प्रबळ झाली आणि संविधानात बदल करणं भाग पडलं. आणि तोच बदल 92व्या घटनादुरुस्तीने 2003 मध्ये आणला. या दुरुस्तीद्वारे 8व्या अनुसूचीमध्ये आणखी 4 नवीन भाषा जोडल्या गेल्या: मैथिली, संथाली, बोडो आणि डोंगरी. आणि या आधीही काही दुरुस्त्या झाल्या होत्या, ज्यामुळे आज अधिकृत राजभाषांची एकूण संख्या 22 झाली आहे. माहितीनुसार या 22 राजभाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 91% आहे. म्हणजे भाषिक समावेशकता किती व्यापक आहे हे दिसून येतं. होय. आता इथे आपण संविधानातील दुरुस्त्यांबद्दल बोललो, पण हा नियम पुस्तकातील बदल नेमका होतो कसा? त्यासाठी कलम 368 अतिशय महत्वाचा आहे. संविधानात 3 प्रकारे दुरुस्ती होऊ शकते. एक म्हणजे साधारण कायद्याद्वारे, दुसरा म्हणजे संसदेच्या विशेष बहुमताने, आणि तिसरं जे अत्यंत कठोर असतं ते म्हणजे संसदेचे विशेष बहुमत अधिक देशातील निम्म्या राज्यांच्या विधानमंडळांची संमती. संविधानाचा मूळ गाभा न बदलता नव्या पिढीच्या गरजेनुसार त्यात बदल करता यावेत, हा यामागील उद्देश आहे. आता आपण नोट्समध्ये दिलेल्या काही अतिशय महत्त्वाच्या दुरुस्त्यांचा आढावा घेऊया. पहिली दुरुस्ती तर संविधान लागू झाल्यानंतर लगेचच, म्हणजे 1951 मध्येच झाली. हो, या पहिल्या दुरुस्तीने कलम 31A आणि 31B नव्याने जोडले आणि एक नवीन 9वी अनुसूची जोडली. देशाच्या विकासासाठी मालमत्ता अधिग्रहण करणं सरकारला शक्य व्हावं यासाठी हे केलं गेलं. त्यानंतर देशाच्या भौगोलिक सीमा विस्तारणाऱ्या दुरुस्त्या झाल्या. 36वी आणि 37वी घटना दुरुस्ती, ज्या दोन्ही 1975 मध्ये झाल्या. 36व्या दुरुस्तीने सिक्कीमला भारताच्या पूर्ण राज्याचा दर्जा दिला, तर 37व्या दुरुस्तीने अरुणाचल प्रदेश या प्रदेशाला स्वतःची विधानसभा आणि मंत्रिमंडळाचा अधिकार दिला. बरोबर. देशाच्या सीमावर्ती भागांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे ऐतिहासिक निर्णय होते. आणि इथेच ही माहिती खऱ्या अर्थाने रंजक बनते. मी ऐकलंय की 42व्या दुरुस्तीला चक्क मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा छोटं संविधान म्हटलं जातं. पण एका दुरुस्तीला एवढं मोठं नाव का दिलं गेलं? कारण 1976 मध्ये झालेल्या या दुरुस्तीने संविधानात इतके व्यापक आणि खोलवर बदल केले की ती स्वतःच एका छोट्या संविधानासारखी होती. अच्छा. प्रस्तावनेत पहिल्यांदाच बदल करून समाजवाद, पंथनिरपेक्ष आणि राष्ट्राची अखंडता हे नवीन शब्द जोडले गेले. यासोबतच एका नवीन अध्यायाद्वारे नागरिकांची मूलभूत कर्तव्ये जोडली गेली. तसेच कायद्यांची घटनात्मक वैधता ठरवण्यासाठी न्यायाधीशांची संख्या निर्धारित करणं आणि त्यासाठी किमान 2/3 न्यायाधीशांचा विशेष बहुमताची अट घालणं अशा महत्त्वपूर्ण तरतुदी यात होत्या. बापरे, खूपच मोठे बदल होते हे. त्यानंतर 1985ची 52वी घटना दुरुस्ती. भारतीय राजकारणात एक काळ असा होता की आमदार एका रात्रीत पक्ष बदलायचे. आयाराम गयाराम अशी म्हणच पडली होती. आणि या राजकीय अस्थिरतेला थांबवण्यासाठीच 52वी दुरुस्ती आणली गेली. याने संविधानात 10वी अनुसूची जोडली आणि दलबदल विरोधी कायदा किंवा अँटी डिफेक्शन लॉ आणला. जर कोणी निवडून आल्यावर पक्ष बदलला तर त्याचं पदच रद्द होईल अशी कडक तरतूद यात होती. आणि आपण सुरुवातीला ज्या 91व्या दुरुस्तीबद्दल बोललो, तिने 2003 मध्ये हा कायदा अधिक कठोर केला. जर कोणी पक्षांतर केलं तर तो केवळ सदस्यत्व गमावत नाही, तर मंत्रिपद मिळवण्यासाठी अपात्र ठरतो. म्हणजे पळवाटा पूर्णपणे बंद केल्या. आता मला सांगा, देशातील तरुणांना राजकारणात सामावून घेणारी दुरुस्ती कोणती होती? ती होती 1989ची 61वी दुरुस्ती. या दुरुस्तीने कलम 326 मध्ये बदल करून मतदानाचं वय 21 वर्षावरून 18 वर्ष केलं. या एका निर्णयाने कोट्यवधी तरुणांना देशाच्या निर्णय प्रक्रियेत थेट अधिकार दिला. हा एक प्रचंड मोठा बदल होता. त्यानंतर 1992च्या 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्त्या, ज्यांनी गावांना आणि शहरांना खरी ताकद दिली. अगदी बरोबर. सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा आत्मा आहे. 73व्या दुरुस्तीने पंचायतींना म्हणजे भाग 9-11वी अनुसूची घटनात्मक मान्यता दिली, तर 74व्या दुरुस्तीने नगरपालिकांना मान्यता दिली.
दिल्ली आणि राज्यांच्या राजधानीतून चालणारी सत्ता थेट गावागावात आणि वॉर्ड पातळीवर पोहोचली. 2002 मधील 86वी दुरुस्ती ही शिक्षणाच्या दृष्टीने क्रांतिकारी होती. याने कलम 21A जोडलं, ज्याद्वारे 6 ते 14 वर्षांच्या मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवला. हो. तसेच एक नवीन मूलभूत कर्तव्यही जोडलं गेलं, ज्यामुळे पालकांवर मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी आली. त्यानंतर 2016ची 101वी घटना दुरुस्ती, जी 1 एप्रिल 2017 पासून लागू झाली. ही अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे ना? होय. ही दुरुस्ती देशातील एकीकृत वस्तू आणि सेवा करांच्या म्हणजेच GSTशी संबंधित आहे. राज्यांच्या आणि केंद्राच्या अनेक वेगवेगळ्या करांचं जाळं संपवून एक देश एक कर ही प्रणाली लागू करून देशाची अर्थव्यवस्था जोडण्याचं काम या दुरुस्तीने केलं. आणि अलीकडच्या काळात झालेले 2 मोठे सामाजिक बदल म्हणजे 103वी आणि 106वी दुरुस्ती. 2019मधील 130व्या दुरुस्तीने कलम 15 आणि 16मध्ये बदल करून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे EWSसाठी 10% आरक्षणाची तरतूद केली. आणि सर्वात नवीन म्हणजे 2023ची 106वी घटना दुरुस्ती. 28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपतींनी याला मंजुरी दिली. हे नारी शक्ती वंदन अधिनियम किंवा महिला आरक्षण विधेयक म्हणून ओळखलं जातं. याने लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याची ऐतिहासिक तरतूद केली आहे. हे सर्व बदल सिद्ध करतात की संविधान हा एक बंदिस्त ग्रंथ नसून ते एक प्रवाही आणि जिवंत दस्तऐवज आहे. खरोखरच. आता LDC परीक्षांच्या तयारीला थोडी अधिक चालना देण्यासाठी आपण एक छोटीशी पोस्टल ज्ञान क्विज घेऊया. नक्कीच. ज्यामध्ये मी अत्यंत वेगाने 3 प्रश्न विचारेन. पाहूया ही तथ्ये किती अचूकपणे लक्षात राहिली आहेत. पहिली क्विज सांगा पाहू, राज्यपालांच्या नियुक्तीसाठी किमान वय किती असावे लागते? आपण मगाशी पाहिलेल्या साच्यानुसार देशाच्या आणि राज्याच्या सर्वोच्च पदांसाठी किमान वय 35 वर्षे असतं. त्यामुळे अचूक उत्तर 35 वर्षे आहे. अगदी बरोबर. दुसरा प्रश्न, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या वित्त आयोगाची स्थापना 1951 मध्ये झाली होती आणि त्याचे अध्यक्ष श्री KC नियोगी हे होते. अचूक. आणि शेवटचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीने वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST लागू झाला? याचं उत्तर आहे 101वी घटना दुरुस्ती, जी 2016 मध्ये झाली आणि 1 एप्रिल 2017 पासून लागू करण्यात आली. विभागीय आणि पदोन्नतीच्या परीक्षांमध्ये असेच थेट आणि तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या माहितीची सतत उजळणी करणं परीक्षेत यश मिळवण्यासाठी अत्यंत फायद्याचं ठरतं. नक्कीच. आणि या सगळ्या सखोल चर्चेनंतर मला एक अतिशय महत्वाचा विचार मांडावासा वाटतो. कोणता विचार? आपल्या संविधानात आतापर्यंत 106 पेक्षा जास्त दुरुस्त्या झाल्या आहेत. बदलत्या समाजाच्या गरजानुसार हे बदल झाले. पण तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता पुढील 50 वर्षात लोकशाही आणि मानवी स्वातंत्र्य टिकवण्यासाठी संविधानात कोणते नवीन मूलभूत अधिकार जोडावे लागतील? अरे वा, हा खरोखरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो ना. कदाचित डिजिटल गोपनीयतेचा अधिकार किंवा AIच्या मनमानी प्रभावापासून संरक्षणाचा अधिकार. आज जो विचार सायन्स फिक्शन वाटतो, तो उद्याच्या संविधानाचा गाभा असू शकतो. किती प्रगल्भ विचार आहे हा. तंत्रज्ञानाचा वेग आणि संविधानाची लवचिकता यांचा ताळमेळ कसा बसतो हे पाहणे येणाऱ्या काळात अतिशय औत्सुक्याचं ठरेल. पण तुर्तास हे लक्षात ठेवा की पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्स LDC परीक्षांच्या तयारीसाठी तुमचा पाया भक्कम करतात. हो. आपण आज जेवढी तथ्ये, कलमे आणि घटनादुरुस्त्या पाहिल्या, त्या प्रत्येक बाबीवर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. अशा दर्जेदार नोट्स तुमचा अभ्यासाचा वेळ वाचवतात आणि यशाची खात्री देतात. पोस्टल ज्ञान क्लासेसचे लेक्चर पाहिल्याबद्दल आणि पोस्टल ज्ञान क्लासेसशी जोडले गेल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टल ज्ञान क्लासेस.